हॅलो. हॅलो, जय शिवराय. हो, जय शिवराय सर, बोला. मॅडम, जो पीक विमा मंजूर झाला आहे हम्म. तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आणि हेक्टरी तो किती मिळणार आहे बरं? हो, नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर खरीप पीक विमा 2025 जो आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा देखील होणार आहे. आपण जर पाहिलं तर सरकारची जी मंत्रिमंडळ बैठक पार पडली तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जिल्हानिहाय अपडेट सांगितले आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मिळाला किंवा मग यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सरसकट पीक विमा हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाडा आहे, तर मराठवाड्यातील संपूर्ण 8ही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, एकंदरीत मराठवाड्यातील संपूर्ण 8ही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यात हा जो निधी भेटणार आहे सरसकट पीक विम्याचा, तर हा निधी कमीत कमी 17,500 रुपये हेक्टरी, तर जास्तीत जास्त 52,000. आता हा जो निधी मंजूर करण्यात आला, हा निधी कशावरती असतो तर ज्या जिल्ह्याचं नुकसान 50% पेक्षा जास्त झालेलं आहे त्या जिल्ह्यांसाठी हेक्टरी 17,500 रुपये आणि जर नुकसान तुमचं 70-75% झालं असेल तर मात्र तुम्हाला 35,000 रुपयांपासून तर जवळपास 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान हे सरसकट पीक विम्यादरम्यान मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण 8ही जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर विदर्भामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल आणि वाशिम, विदर्भातील 5ही जिल्हे सरसकट पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि विदर्भातीलही जिल्ह्यांमध्ये कमीत कमी हेक्टरी 17,500 रुपये तर जास्तीत जास्त 37,000 रुपयांचा सरसकट पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पूर्व विदर्भात सुद्धा शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती जून ते ऑगस्ट या सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांना सरसकट पीक विम्यासाठी पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्हे मंजूर झालेले आहेत. त्यानंतर राहिला आता सोलापूर जिल्हा, नागपूर जिल्हा, गोंदिया, अहिल्यानगर, नागपूर, पुणे, नाशिक, म्हणजे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा खरीप पीक विमा 2025 मंजूर झाला आहे आणि लवकरात लवकर म्हणजे दिवाळी पूर्वीच या पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे की सरसकट पीक विमा मंजूर झालाय, परंतु मग हा प्रत्येक शेतकरी बांधवांना मिळणार का? तर त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे. म्हणजे यासाठी तुम्ही तुमच्या शेताचा क्लेम केलेला असावा. आता यामध्ये अटी सुरुवातीला आपण पाहिलं की अटी सांगितल्या होत्या की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी कंप्लीट आहे अशाच शेतकऱ्यांना पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल चा लाभ भेटेल. परंतु सरकारने आता त्या शेतकऱ्यांचा थोडासा विचार करून या संपूर्ण अटी काढून घेतलेल्या आहे आणि जरी तुमची ई-केवायसी कंप्लीट नसेल आणि तुम्ही क्लेम केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला सरसकट पीक विम्याची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात जवळ 1 कोटीपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आहेत, तर त्यामध्ये 46 लाख शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला आहे. मग आता या क्लेम केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. आता आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त नुकसान कोणत्या जिल्ह्यांमध्ये झालं तर अहिल्यानगर असेल, नांदेड असेल, त्यानंतर हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, तसेच परभणी, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या भागांमध्ये सुद्धा जवळपास 37,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचा सरसकट पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आता महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना की हा पीक विमा कोणकोणत्या पिकांसाठी भेटेल? तर यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, तुमची जी काही खरीपाची पिके होती ज्यामुळे तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालंय आणि तुम्ही त्या पिकांचा क्लेम केलेला आहे
अशा सर्व पिकांसाठी हा सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे दिवाळीपूर्वीच जमा देखील होणार असल्याची माहिती आपल्या स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली. आता तुम्ही असं म्हणाल की म्हणजे शेतकरी बांधवांचे असे प्रश्न आहेत की असं सांगितलं जातं की 17,000 रुपये सरसकट खात्यात जमा होणार किंवा मग आता जो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा, तर तुमच्याही खात्यात आली असेल. तर हो. ती जी रक्कम आहे ती अगदी तुटपुंजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. याचं कारण असं आहे की सरकारच्या माध्यमातून अगोदर ऑगस्टमध्ये एक GR निघाला होता आणि या GR नुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपये मंजूर करण्यात आले होते. तर तो GR वेगळा आहे आणि आता सरकारच्या माध्यमातून जवळपास 32,000 कोटींची अतिवृष्टी नुकसान भरपाई पुन्हा नव्याने मंजूर करण्यात आली. तर यामध्ये आता NDRFचे 8,500 रुपये आणि प्लस शेतकऱ्यांना वाढीव अनुदान 10,000 रुपये असं हेक्टरी 28,500 रुपये जमा होणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जी नुकसान भरपाई जमा होत आहे तर ही पहिल्या म्हणजे ऑगस्ट महिन्यात जो GR निघाला त्या GR नुसार हेक्टरी फक्त 8,500 रुपये जमा होत आहे आणि त्यामध्येही तुम्ही तुमचं नुकसान कमी दाखवलेलं आहे. काही शेतकऱ्यांनी 60%, काहींनी 70% नुकसान दाखवलं क्लेम करताना. त्यामुळे तुम्हाला हेक्टरी 8,500 न मिळता 6,000, 4,000, 5,000 अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा रोष आला की सरकारच्या माध्यमातून खूप कमी रक्कम मिळाली. परंतु ही जी काही 32,000 कोटींचं पॅकेज आता सरकारने जाहीर केलंय तर यामध्ये तुम्हाला जास्त भरपाई मिळणार आहे आणि ती लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. धन्यवाद. ओके.